एका एकरला 4 ते 5 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा करून जवळपास हे 70 ते 75 लाखाचं नुकसान हा एकट्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. असं अनेक असंख्य शेतकऱ्यांचे शेतकरी कारण आपण शासनाकडे पूर्णपणे 100%ची आपण हे नुकसान भरपाईची आपण मागणी करूया. जे होईल ते शेवटी निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही बेटा. शांत. हा पप्पा पण काल रडत होते फोन करून. शांत. अरे तू जर हिंमत आलं तर ते त्याच्याला कोण हिंमत देईल? शेवटी आता तर निसर्गाच्या पुढे चालतच नाही नाही. म्हणजे 5 दिवसांनी हा पूर्ण आपल्या हातात इन्कम येणार होतं ना. मग व्यापारी ठरवून झाले होते त्यांचे. 3 महिन्याचं नियोजन धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने असा घाव घातला की अनेक शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले. कासारे मालपूर शिवारातले दृश्य तर हृदय पिळवटून टाकणारे होते. 2 दिवसात काढणीला आलेले शेतातील हिरवेगार टरबूज काही तासातच गारांच्या तडाख्याने चिरडून गेले होते. ज्या पिकाकडे पाहून शेतकऱ्याने भविष्यातील स्वप्न रंगवली होती तेच पीक आता जमिनीवर सडत पडलेले आणि त्या पिकासोबत त्याची स्वप्नही. एक शेतकरी आमदार मंजुळा गावित यांच्यासमोर उभा राहिला. बोलायला सुरुवात केली पण शब्द अडकले. डोळ्यातलं पाणी थांबेना. मॅडम, लाखोचं टरबूज होतं. सगळं संपलं. एवढंच म्हणत तो ढसाढसा रडू लागला. त्याच्या त्या अश्रूंमध्ये केवळ नुकसान नव्हतं तर कष्ट, आशा आणि आयुष्यभराची झुंज दडलेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका क्षणात हिरावून घेतला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता, घेतलेले कर्ज आणि पुढचं काय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आमदार मंजुळा गावित यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. सरकार तुमच्या पाठीशी आहे असे शब्द त्यांनी दिलासा देण्यासाठी उच्चारले. महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं दुःख काही कमी झालं नाही. कारण नुकसान फक्त पिकाचं नव्हतं तर त्याच्या स्वप्नांचं होतं. साक्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची हीच कहाणी आहे. कांदा, मका, गहू, टरबूज, पपई अशी विविध पिकं गारपिटीने उद्ध्वस्त झाली आहेत. निसर्गाच्या या अवकाळी प्रहाराने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ही फक्त एक घटना नाही, ही त्या बळीराजाची वेदना आहे, जो प्रत्येक वेळी नवं स्वप्न पाहतो आणि प्रत्येक वेळी निसर्गाच्या लाटांची झुंज देतो.